आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। नमस्कार, मी रुचिता। ॲग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आपण आजच्या ॲग्रोन शेत मार्केट पॉडकास्ट मधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत। आज आपण मिरची, उडीद, केळी, गवार आणि डाळिंब बाजाराची माहिती घेणार आहोत। पाऊस सुरू झाल्यापासून राज्यातील बाजारात हिरव्या मिरचीची आवक दिवसागणिक कमी होतीये, परंतु दुसरीकडे मिरचीला चांगला उठाव आहे, त्यामुळे हिरव्या मिरचीच्या भावात तेजी आली आहे। सध्या राज्यातील बाजारात हिरव्या मिरचीला प्रति क्विंटल सरासरी 5,000 ते 7,000 रुपये भाव मिळतोय। हिरव्या मिरचीची आवक आणखी काही आठवडे कमीच राहणार आहे, तर हिरव्या मिरचीला उठाव चांगला आहे, त्यामुळे हिरव्या मिरचीचे दर तेजीतच राहतील असा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत। वाढती आयात आणि देशाच्या बाजारातील आवक यामुळे उडदाचे भाव दबावात आहेत। सध्या उडदाला हमी भावापेक्षा कमी 1,000 ते 1,500 रुपये कमी भाव मिळतोय, यामुळे शेतकरी अडचणीत येतात। बाजारात सध्या उडीद 6,000 ते 6,500 रुपयांनी विकला जातोय। बाजारातील उडदाची आवक पुढील 2 महिने कमीच राहण्याची शक्यता आहे, मात्र आयातही सुरू आहे, आयातीमुळे दर दबावात आहेत। बाजारातील ही परिस्थिती पुढील काळातही कायम राहू शकते। उडदाच्या भावात पुढील काळात काहीसे चढ उतार दिसू शकतात असा अंदाज उडीद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय। केळीला बाजारात सध्या चांगला दर मिळतोय। बाजारातील केळीला चांगला उठाव आहे, मात्र बाजारातील आवक कमी आहे, त्यामुळे केळीचे दर तेजीतच आहेत। किरकोळ बाजारात केळी 30 रुपये ते 70 रुपये प्रति डझन मिळतात, तर घाऊक बाजारात सध्या केळीला 1,800 ते 2,200 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतात। पुढील काळात केळीची आवक काही दिवस कमीच राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे केळीचे दरही टिकून राहू शकतात असा अंदाज केळी बाजारातील जाणकार व्यापारी व्यक्त करतायत। वांगी बाजारातील आवक कमीच आहे। मागील महिनाभरात झालेल्या पावसाचाही डाळिंब पिकाला फटका बसला, त्यामुळे डाळिंबाचे दर तेजीत आहेत। डाळिंबाला उठाव चांगला असला तरी पुरवठा कमी आहे, त्यातही गुणवत्तापूर्ण मालाची टंचाई आहे, त्यामुळे डाळिंबाचे भाव तेजीत आहेत। डाळिंबाला आज सरासरी 7,000 ते 9,000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान भाव मिळाला। डाळिंबाची बाजारातील आवक पुढील काळातही मर्यादितच राहू शकते, त्यामुळे दरही तेजीत राहतील असा अंदाज डाळिंब बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला। गवाराच्या भावात मागील 2 आठवड्यांमध्ये काहीसे चढउतार पाहायला मिळाले। गवारीची सरासरी दर पातळी काहीशी कमी झाली होती, मात्र सध्या दर टिकून आहेत। पावसामुळे बाजारातील गवारीची आवक कमीच आहे, तर गवारीला उठाव चांगला मिळतोय, त्यामुळे गवारीचे भाव वाढलेत। सध्या राज्यातील बाजारांमध्ये गवारीला सरासरी 5,000 ते 7,000 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय। पुणे मार्केटला गवार 7,500 रुपयांनी विकली गेली, तर मुंबई बाजारात सरासरी 8,000चा भाव आहे। गवारीची बाजारातील आवक आणखी काही आठवडे कायम राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे गवारीचे भावही टिकून राहतील असा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत। दररोज संध्याकाळी 5 वाजता आपण 5 महत्त्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो, त्यामुळे ॲग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका।